नमस्कार. UDID कार्डच्या रंगांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज आपण UDID कार्डच्या रंगांबद्दल माहिती घेऊया आणि त्यावरून दिव्यांगाचे प्रमाण किती आहे हे समजून घेऊया. यामध्ये 3 रंगांचे कार्ड आपल्याला दिले जातात. त्यामध्ये सफेद पट्टी, पिवळी पट्टी आणि निळी पट्टी UDID कार्ड असतात. त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया. पिवळी पट्टी असलेले, निळी पट्टी असलेले आणि सफेद पट्टी असलेले UDID कार्ड आहेत. सफेद पट्टी, पिवळी पट्टी आणि निळी पट्टी यावरून त्या कार्डची टक्केवारी समजते. प्रथम आपण निळ्या पट्टीच्या कार्डची माहिती घेऊया. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे निळ्या पट्टीचे UDID कार्ड आहे त्यांची डिसॅबिलिटी ही 80% व त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच 80 ते 100% डिसॅबिलिटी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे निळ्या पट्टीचे कार्ड आहे. दुसरी पट्टी म्हणजे पिवळ्या रंगाचे UDID कार्ड. यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींचे दिव्यांगांचे प्रमाण हे 40% ते 80% या दरम्यान आहे त्या सर्वांच्या कार्डची पट्टी ही पिवळ्या रंगाची आहे. तिसरी पट्टी म्हणजे सफेद रंगाचे UDID कार्ड. दिव्यांग व्यक्तींकडे सफेद पट्टीचे कार्ड आहे त्या दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, कारण त्या व्यक्तींचे दिव्यांगांचे प्रमाण हे 40% पेक्षा कमी आहे. त्या सर्वांना सफेद रंगाचे UDID कार्ड दिले जाते. तुमचे UDID कार्ड कोणत्या रंगाचे आहे हे जरूर बघा आणि तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतात हे सुद्धा बघून घ्या. धन्यवाद.